उपवासाची चटपटीत खमंग रताळ्याची रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 2 रताळ्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। साल काढलेले रताळे खिसणीवरती आपल्याला खिसून घ्यायचे। तयार केलेला खिस पाण्यामध्ये टाकून स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळेला धुवून पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिट ठेवून घ्यायचा आहे। नंतर एका मिक्सर जार मध्ये भाजलेले शेंगदाणे 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून जाडसर आपल्याला हे मिक्सरवरती काढून घ्यायचे। काढलेलं मिश्रण आपण एका पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे। नंतर यामध्ये काढलेले शेंगदाण्याचं मिश्रण टाकून 2 मिनिट परतून घ्यायचंय। रताळ्याचा खिस मी एका जालीवरती काढून याचं पूर्ण पाणी काढून घेतलंय। हा खिस यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आवश्यकतेनुसार चवीनुसार आपण यामध्ये सेंधे मीठ टाकून घ्यायचंय। नंतर हे जिन्नस सर्व छान मिक्स करून घ्यायचे। यावरती एक झाकण टाकून घ्यायचे, एक वाफ येऊ द्यायची, झाकण काढून पाहायचे। रताळ्याच्या खिसाला छान आपल्या वाफ आलेली आहे। यावरती आता खिसलेलं खोबरं ओलं किंवा मग सुकं खोबरं तुम्ही वापरायचं। इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे। तयार आहे आपला चटपटीत उपवासाचा रताळ्याचा खिस। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।